मंडळी आमचं खेडगाव आहे त्याच्यामुळेच आम्ही गेलो होतो शेताकड फिरण्यासाठी. आमच्या शेताकड नाही पण आम्ही उगा रस्त्यानं असंच गेलो होतो फिरायला. पण झालं असं की लेकरं सगळे आले होते माझ्या संघ गल्लीतली आणि शेजारची मामी पण. गल्लीतले लेकरं सगळे शांत माझ्या संघ येतील वाटलं पण असं केले की लेकरं हिर बघतील औशीर दन पळत गेले हिरीकडच. मग मी म्हणले बाई लेकराला आधीच मी सांगून आणली होती शांत माझ्या संगटच चलायचं म्हणून, पण लेकरं लहान ऐकत नाहीत. त्याच्यामुळेच मी त्यांना बाजूलाच जरा दाब दाखवून शिवा देऊन बाजूलाच थांबवायला लावली. त्या वेळासाठी तर लेकरं शांत थांबली होते. नंतर मी जवळ गेल्या उशीरच असं धोंडे घालाले हिरीमध्ये डायरेक्ट धोंडे घालाले लेकरं. मंडळी बघा हे का हिर हे आता काय टिल्यावर किती शिवा देणार आहे मध्ये कावर धोंडे घालायला म्हणून. खरं बोल्या हो तिकडे गणपती पाण्यातच टाकतात की कसली हाय अरे कोप्यापाशी नका रे. व्हिडिओ बघून तर ते ज्याची हिर आहे ते माणूस इतक्या शिवा देणार आहे बापरे. लेकर तर ऐकतच नव्हते. लेकराला शिवा बी दिल्या आणि ऐकत नव्हते. तिथे दुरून टाकतात धोंडे म्हणत म्हणत दुनियाचे धोंडे हिरीमध्ये टाकलेले आपणाला आणि का बघ ना आपण का कुणाच्या का घरचं खाऊन हाव का. हे चल अरे नका आता मंडळी हो का हे आमचे लेकर असं ऐकत ना आता कुठं तर नेलं काय. चला आता बाला बक्कळ झालं बरं आता चला लेकर चल संडास बघ संडास ए चल का दीदी चल ए बाई वाजता माझ्या लेकराला चला या शेजारच्या मामीची मुलगी तर अशी म्हणत होती एकच म्हणत तिनं तर येतच नव्हती. मी तिला डायरेक्ट वडत आणले तिच्या मम्मीला तर तिनं ऐकत बी नव्हती. जरा असं मोबाईल मी तिला घेते उचलून. ए गोल्या यायचं असल्या नसलं करणूक बरं का घेतला असते चुरचुरी टाकून दे. ए कुणाला लावणारा चुरचुरी दे. खरंच येडा आहे का काय. कोण कोण आगाव बोलत रे बोलतय. आता शिकलंय की मंडळी. मी त्यांना ह्याच वेल दाखवली की चुरचुरीचं झाड दाखवले तर तेव्हा ती पोरग आम्ही अण्णा बी गेलतो त्याला संग तर आला आमच्या मागे तिथं वानेर होतो म्हणून संगच नंतर यायचं लास्टला म्हणून आम्ही संग नेला. तर आम्हालाच म्हणालय कोण तर आगाव बोलताय तर बोलतय त्यांना लावणार आलंय. ए बालू